तू अशा पद्धतीने वागणूक करतो, जिथं ऍक्सिडेंट होतो तिथं कपडे काढतो, त्या तिकडच्या कोपऱ्या मांडवा साईडच्या पोरांना पैसे मिळाले का? गोदरेचा जे ऍक्सिडेंट झाला, गोदरेकर सांगतात की आमच्या काय ते 2-4 जण येऊन सांगतात का धावून येतो, ती गोदरेची मुलगी आजही घरात पडू नये, तिच्या ऑपरेशनसाठी पैसे मिळालेत का? पत्रकार बांधवांनो जा आणि तिथं आपण घ्या बाईट त्या बारीक दिदीची. म्हणजे अशा पद्धतीने हा खरं तर माणूस हे करतोय. अध्यक्ष असताना हा म्हणला मी पिकअप शेड बांधली, आता दुरुस्ती केली, आता रस्ते इतके खराब, आम्हाला दवाखाना नाही, एक महिला येते तर डिलिव्हरी व्हायला लागली. आता लोक महिलांना वाटलं का आडुशाला आपण त्या पिकअप शेडमध्ये न्यावं, त्या पिकअप शेडमध्ये डिलिव्हरी झाली, हा विंडो कुठला आणि त्या बाईला साडी चोळी घेऊन गेला. काय म्हणला, मी बांधलेल्या पिकअप शेडमध्ये बाळाला जन्म दिला. अरे मूर्ख माणसा, तू तिथं ॲम्ब्युलन्स आणायला पाहिजे, दवाखाने आणायला पाहिजेत, तिथं लोकांची सोय करायला पाहिजे. तू काय केलं? जेल जीवन. मग देवळ्याची जेल जीवन घ्या, केवाडीची घ्या, निमगिरीची जेल जीवन घ्या, केंद्राचा पैसा आला. या हा ठेकेदारांनी यांनी दम दिले. मी इथं पुराव्यासह बोलतोय, इकडं माझ्याकडे पुराव्यासह बोलतोय मी. यांनी तिथलं झालं, यांनी सब ठेकेदार झाला, त्या जेल जीवनचा पार भोसळा उद्ध्वस्त केला. यानं एकही चालू नाही. त्याचं पत्रकार परिषद घे पत्रकार परिषद आणि बोल बरं तू. हा म्हणतो दत्ता गवारी इलेक्शनच्या आधी म्हणला उपोषण केलं आणि आरक्षणाला लगेच सोडला. अरे मूर्ख माणसा, तिथून कमिशनर ऑफिसवरून लोक आले, मी उपोषण काय केलं? आजची बातमी बघा गडचिरोलीला, 60 मुलांना विषबाधा झाली त्या सेंट्रल किचनचं जेवण घालून. माझ्या मुलांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या. तू झोपलो होता का तेव्हा? का नाही बरं? तू आला उपोषणाच्या ठिकाणी का नाही गेला? तू आश्रम शाळेमध्ये मूर्ख माणसा का गेला नाही? बरं उपोषण केलं, तिथून कमिशनर मॅडमनी माणसं पाठवली, तिथून त्याच्यानंतर ते केंद्रामध्ये आता हंशा पाडवी आमदार साहेब असतील किंबहुना बाकीच्या आमदारांनी प्रश्न आता विधान भवनामध्ये पावसाळ्या अधिवेशनाला उभा केला, त्याच्यावरती कारवाई चालू आहे. म्हणजे अशी कामं जर समजा एखाद्या तरुणांनी केली तर तू मूर्खासारखं ही चांगली कामं तू करायला पाहिजे होती. तू काय करतो? तू काही कामं करीत नाही. कोविड सेंटरच्या वेळेस कोविड सेंटर शासनाने सुरू केली. यांनी काय केलं? तिथं अंडं ठेवायचं, अंड्याचं जेवण, मटण ठेवायचं, मटणाचे जेवण. अरे पण हे शासनाचंच आहे ना, तू कशाला हे करतो? हा का तुला हा नाच गाणी? हा गौतमी पाटीलच्या डोक्यात टोपी घालीत होता माग. गौतमी पाटील आहे ना, नशिबेच्या कानफड्यात ओढली नाही. म्हणजे हा मूर्ख समाजाला मूर्ख बनवायला निघालाय आणि हा सातत्याने आम्हाला हे करतोय. किती प्रकार शिक्षकांच्या बदल्यामध्ये यांनी पैसे खाले शिक्षकांच्या. माझा सक्का चुलत चुलता ज्याचं नाव आहे कैलासवासी अर्जुन सोपन गवारी, आज आमच्यात नाही. त्याला पैसे गोळा करायला लावले, त्या बिचाऱ्याने यांना पैसे दिले ना, तिने फाशी घेतली. बोलणार नव्हतं खरं तर, पण याला वैयक्तिक बोलायची लय हाऊस आहे ना. तू काय रे बाबा, तू काय वैयक्तिक, तुझी काय कंपनी आहे, तुझी काय फॅक्टरी आहे? रोज 4-5 गाड्या घेऊन फिरतो. आता जिल्हा परिषदेला उभा राहिलाय, 2 उमेदवार घेतले खाली, गरीब म्हणण्यापेक्षा नोकरीला असणारे, प्रत्येकाकडून 25-25 लाख रुपये घेतलं आणि एकट्यालाच मत मागवतोय. बरं स्कॉर्पिओ रंगवली, एकट्याचाच फोटो. युको गाड्या रंगवल्या, एकट्याचाच फोटो. फ्लेक्स लावला, एकट्याचाच फोटो. अरे तू कोणाला याडा बनवितो तू? हा कोणाला याडा बनवतो? कोणाशी काय? तुला काय गरज आहे? म्हणलं दत्ता गवारींनी ऑफिस सुरू केलं आणि ऑफिस इलेक्शन आलो बंद केलं. बरोबर आहे, हरामाचा पैसा आहे का दत्ता गवारीकडे चालू ठेवायला? बरोबर आहे. आज ते तिथले बिल्डर आहेत मित्र माझे, त्यांनी मला सहकार्य केलं होतं आणि खरोखर इलेक्शन नाही आलं काय मी का चालू ठेवू? हा तू इलेक्शन आलो किती नंगा नाच करतो, डबे देतो, साड्या वाटितो. आता 500-500 रुपये देतील हरामाचे पैसे लोकांना आता मटणं खाऊ घालितो इतर टायमाला. मग कोरोनाच्या काळात यानं स्वतःची गाडी सुरू केली, म्हणलं मी ॲम्ब्युलन्स सुरू केली, तिला डिझेल PSCतून काढलंय. आजही बी तुम्ही जा त्या आपटाळे आणि इंगळूरच्या PSC मधली रुग्ण कल्याण समितीची बिलं बघा, याच्या गाडीला तिथून डिझेल भरलाय. आणि पत्रकार बांधवांनो आपल्याला सांगतो, जेव्हा रात्री आम्ही फोन करायचो, रात्री अपरात्री, याचा फोन स्विच ऑफ. हा इथं जुन्नरला बाथ टपमध्ये आंघोळ करतो, बाथ टपमध्ये कमोडवर बसवतोय. हा तिकडं लोकांच्या करगुट्याला बेराट्या झाल्यात, पाणी प्यायला नाही. जनावर पाणी पिणार नाही ना, अशी आमची लोक पाणी पितात. म्हणून ही तळतळ बोलत आहे का बाबा इथं एवढी धरणं आमच्या भागामध्ये झाली पण आम्हाला सिंचनाची व्यवस्था नाही. तिथं का नाही पाईपलाईन केली आहे ना? हा एवढा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला होता जो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकला असता, खाते प्रमुखाशी मंत्र्यांशी बोलला असता, कलेक्टरशी बोलला असता. का नाही त्या धरणामधून पाणी तिकडे दिलं? का नाही सिंचनाची व्यवस्था की लोकांना हाऊस आले बनकर फाट्याला जायची? आणि हे बावळट बनकर फाट्याला गाडी पिकअप पलटी झाला, हा उठला त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली
आता जर दारू पिऊन गाडी चालवली, कोणी मला सांगावं इन्शुरन्स मिळतो का? हे येडा उठला, त्याची मुलाखत घेतली, तो म्हणला मी 90 पेलो होतो. आणि पिकअप गाडी ही माल वाहतूक आहे, तिथून आता म्हणजे आपल्याला इथं काही सुविधा नाही म्हणून पिकअपमध्ये महिला जातात. हा म्हणला 50 महिला गेल्या होत्या. म्हणजे जिथं कुठं 2 रुपये मिळायचे त्यांना पत्रकार बांधवांनो, ते सुद्धा मिळाले नाही. म्हणजे हा इतका, म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, मस्त शब्द आहेत तोंडामध्ये यायला, भरपूर शब्द आहेत. पण काय आहे माहिती आहे का, आम्ही शिकलोय, आम्हाला मर्यादा येतात. त्याला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही, वयाची मर्यादा नाही. एकतर काय आलं माहिती आहे का, हे पुरं चढलंय, म्हातारा झालंय. आणि त्याच्यात काय आलं, आता इलेक्शनमध्ये हारणार आहे. बरं, इलेक्शन महिलांचे, भगिनींचे, आमच्या सुनीताताई उभी आहे समजा, तिकडून त्याची सुनबाई उभी, हा दंड ठोपतोय. आणि हा म्हणतोय का कुस्ती चितपट होणार, तुझ्या बरोबर कुस्ती. अरे तुला कवच लोळावला असता, पण तुझ्या आंधळ्याच्या टाळीत कावळा आला, तुला नीटवाणी नियोजन नाही. पण ह्या वेळेस बाकी एक बाय एक आहे. आता तू लढ ना नीतिमत्तेना, सांग ना तू काय कामं केली समाजाची, कोणत्या गाव आदर्श केला, कोणत्या गावामध्ये तू चांगले प्रोजेक्ट्स आणले. मी दूध डेअरी सुरू केली, याच्या गावामध्ये यांना समज मंदिर नसतं ना, बेंचो पार्ट्या खाल्यात, तिथं भजनाचं साहित्य खाल्लं, वाटोळा होईल, वाटोळा वारकरी संप्रदायाचं खाल्लंय तू बाबा. आणि आता लोकांना म्हणतो मी हे देतो, मी ते देतो. तू इलेक्शन आलं, एवढ्या वर्ष तू राजकारणात होता ना, मग काय तुला आता अशी पार दारोदार हिंडायची वेळ आले. तुपासाठी उष्टी पत्रावळी चाटीत होतो आणि तू आम्हाला अकला शिकवितो का? याच्यानंतर तू याद राख, या भ्रष्टाचारावरती लवकरच कोर्ट कमिशन बसवणार आहे. मागे ते वाढदिवस झाला, अरे मी जगातला वाढदिवसातला माणूस बघितला, हा वाढदिवस केला हार कार्यकर्ते, हा जीप गाडीच्या टप्प उभा हार घालताना असं नाचत आहे. अरे काय तुझ्या बुद्धीला म्हणावा. बरं, तू परवानगी घेतली नाही, विना परवानगी डीजे लावला, विना परवानगी मिरवणूक काढली, म्हणून तुला पोलिसांनी अटक केलं. तू अन्याय झाला. तू काय कुठं सीमेवर लढायला गेला होता? त्या समाजाचं काय तू चांगलं काम केलं? कुठं आंदोलनामध्ये गेला होता तू? आंदोलन करायला गेला का मागं पळून बसायचं पोलीस येते म्हणून, कारण हा तडीपार गुंड. आता अजितदादा आपल्यात नाही, अजितदादा आपल्यामध्ये नाही. अजितदादा जेव्हा जुन्नरला यायचे ना 2007, 8, 9ला, तेव्हा टीव्हीला असा गोल यायचा, अजितदादा शेजारी बसले तडीपार गुंड, असं यायचं ना टीव्हीला. त्या टीव्हीच्या बातम्या आहेत, फोटो आहेत. मग तू स्वतःला जास्त शहाणा समजू नको बाबा, कारण तू कोणतं पुस्तक वाचलं नाही. तू आज जे PhD होल्डर आहेत त्या मुलांवरती तू बोलतो. तू कधी पुस्तकं वाचली का? किती तास अभ्यास करायला लागतोय तेव्हा बाबा. या पहिलीच्या वर्गातून दुसरी जातोय, हा चौथीला सतत गैरहजर, सबब याचं नाव कमी. पण आता काय झालं, त्या काळामध्ये पिचड साहेब असतील, वल्लभ शेठ असतील, यांना वाटलं बाबा हे काहीतरी करील, पण हे काय केलं नाही. माकडाच्या हाती खोलीत दिला, माकड उठला, नाका भाग जाळून टाकला. असलं हे भंगार आता विकायची वेळ आले. समाजाला माझी विनंती आहे, भरपूर गोष्टी खरं तर या निमित्ताने आम्ही पुढे बोलणार आहे, फक्त तू आता बोलूनच बघ. आणि तू म्हणतो ना लपून बसले दत्तगावरी गायब आहे. दत्तगावरी रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे. दत्तगावरी देखील रोज लोकांना मदती करतोय. तुझ्यासारखा टरकना रात्री लपून बसला कुठं? आम्ही येतो ना समोर, ये हिंमत असेल ना, विकास काय काय केला या आमच्या समोर बस आणि आम्हाला सांग, आम्ही हा विकास केलाय आणि याच्यामुळे मला मत मागा. अरे हा म्हणला आमदार शेठ तुम्हाला आमदार करतो, निवडणूक कोणाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेची, अतुल शेठ तुम्हाला आमदार करतो. अरे ही अतुल शेठची निवडणूक आहे का? अतुल शेठची निवडणूक आहे का ही निवडणूक आहे याची? तू सांग ना बाबा. मी खामगावमध्ये हे काम केलं, मी पिंपळगाव सिद्धनाथमध्ये हे काम केलं, मी सुकावेड्यामध्ये हे काम केलं, मी केवाडीमध्ये हे काम केलं. सांग ना जरा लोकांना. पियाला पाणी दे. अरे लोकांची जुनी घर आहेत अजून ती पडायला लागल्या, तर तिथं घरकुलं दिली ना, बाकीच्या घरकुलामध्ये 10,000 खातो. आता बंडू शेटनं आमच्या हे कागदपत्र सगळे आणले, तर सासूच्या नाव योजना खातो. तू आम्हाला अकलं शिकवितो का? गोरगरिबाचा पैसा तू खाला, आणि तू त्या गोरगरिबाच्या पैसे अवकात तयार करतो का? आणि राजाला पण एक मत आहे, मंत्र्याला एक मत आहे, आणि सर्वसामान्य माणसाला एक मत आहे. आणि तू अवकात काढतो ना आमची, ती अवकात आता आम्ही 7 तारखेला दाखवणार. आणि 9 तारखेला ज्या म्हशी आम्ही आणणार आहे ना, पत्रकार बांधवांनो, ज्या लोकांना म्हशी देणार आहे त्या म्हशी वळायला लागणार आहेत सगळ्या. ये दूध डेअरीमध्ये तो दूध आम्ही 100% घेणार. आणि पुढं भविष्यामध्ये आम्ही मोठा दुधाचा प्रोजेक्ट उभारणार, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होणार. हे मानस आमचं आहे. वर्सुबाई देवस्थान डेव्हलप करणार, तिथं लोकांना रोजगार देणार, हे मानस आमचं आहे. कुकडेश्वर डेव्हलप करणार, आदिवासी भागामध्ये आदरणीय शरददादाच्या माध्यमातून पर्यटनाच्या योजना आणणार, ते आम्ही उभे करणार. म्हणजे ह्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद लढायची. हा म्हणतो खुशी खुशी
आणि लोक रोज बनकर फाट्याला जातात, लोक रोज रस्त्यावर मरतात आणि हा म्हणतो खुशी खुशी. मग याला खुशी झाली, हा वैयक्तिक खुशी झाली. हा 4 व्हीलरमध्ये फॉर्च्युनरमध्ये हिंडतो, हा स्कॉर्पिओमध्ये हिंडतो, हा सगळीकडे हिंडतो. साहेब तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेला जलजीवनच्या कामासाठी आम्ही गेलो होतो. याच्या आकलचा नमुने हा. तर तिथं स्क्रीनवर आम्हाला दाखवत होते मीटिंगमध्ये, ह्या गावात हा प्रॉब्लेम आहे, त्या गावात हा प्रॉब्लेम आहे. हा मध्येच उठला, म्हणला कॉम्प्युटरमध्ये काठी घाला म्हणतो. आता कॉम्प्युटरमध्ये काठी घालायचं हे का? हा. आणि शिवसाहेबांकडे मी योगायोगाने बसलो. शिवसाहेब सांगायला लागले की काय करते, तिथं शरद बुट्टे पाटील होते, ते विकासावर चर्चा करत होते, ते डेव्हलपमेंटवरती चर्चा करत होते. हा म्हणला साहेब व्हॉट्सअप उघडा, जरा यूट्यूब उघडा आणि मग वादळ बघा, वादळाचे व्हिडिओ बघा. अरे ते IAS ऑफिसर आहे, या मूर्खाला कधी कळणार ते? हा. मग एवढा ह्या बिंडोक खरं तर आपण पोचलाय. लोकांनी खरोखर मी सांगतो, मी आता एका परिस्थितीपासून पुढे, माझे आई वडील घरी आहेत, मजुरीने जात नाही. आम्ही शेतात मजुरी केलेली माणसं आहेत, आम्ही वाळू चाललेली माणसं आहेत. मी हमालाची गाडी ओढलेली, जुन्नरमध्ये माणूस आहे कागद कारखान्यात. पण आज आम्ही कोणचा हरामाचा खाऊन नाही तुझ्यासारखा, स्वतःच्या कष्टाने कमवतोय, स्वतःच्या कष्टाने राहतोय. तुझ्यासारखं नाही सकाळी उठल्यापासून चोऱ्या तर झोपेपर्यंत चोऱ्या. 1 नंबरचा ह्या चोरटा दरोडेखोर. आणि हे लोकांना आता अकला शिकवायला लागल्या. बरं तू वैयक्तिक कायला बोलतो, याच्यावर बोल ना. बरं जी माणसं काम करत, यांचं कंत बंगले तर कंच काय, याचा केवाडीत बंगला, याचा पुण्याला बंगला, याची चाकणला जागा, याची जुन्नरला जागा, याची ठिकठिकाणी जागा. कुठून घेतलं रे बाबा तू? हा, कोणाच्या जीवावर घेतल्या? हा, वेताळ बाबाचं बघतोय ना बाबा तू? जा वेताळ बाबा समोर शपथ घे म्हणा, हे सगळं मी नीतिमत्तेने कमावलंय. हा, याची शुगर BP हाय झाला का हा नको ते बोलतो, बडबड करतो बावळटासारखा. त्याच्यामुळे याच्या बोलणे कोणी विश्वास ठेवू नका. येत्या 7 तारखेला बाकी याला असा धडा शिकवा की याला म्हशी नाही, या हातवणगा हातात घेऊन फिरला पाहिजे गावोगाव, असं याला फिरवा आता. कारण आता भरपूर झालंय, याचं खूप ऐकलंय. दसक्रियेमध्ये गेला तरी हा शेवटी उठून आम्हाला बोलणार, लग्नात गेला तरी बोलणार, कुठं गेला तरी बोलणार. म्हणजे यानं काय असं केलं तेव्हा? हा, याचा पुतळा बांधण्यासारखा यांनी काय वागलाय तो? हा, आदरणीय काळू शेळकन त्यांनी हिरडा कारखाना काढला. आता मी जगातला पहिला माणूस पाहिला पत्रकार बांधवांनो, हा 4थी नापास अडाणी गडी तिथला तज्ञ संचालक, आणि काळूदादाला नाव ठेवतो मूर्ख. हा, म्हणजे मला विशेष आहे राव. हा, कारखाना चालवायचे, कारखाना जे अजितदादांनी 2 कोटी दिले, ते अजितदादाला हा वंचित बहुजन मध्ये निवडणूक लढला माग आमदारकीची. हा, काय म्हणला, अजितदादा आले तरी मी माघार घेणार नाही. आणि आता फ्लेक्स बोर्ड लावतोय, अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मला 1 मत द्या. आणि लोक येड्यात का रे मूर्खांनो? हा, म्हणजे आता दादाच्या मृत्यूचं राजकारण तुम्ही करायला लागले. दादा गेल्यानंतर आमच्या सहित सर्वसामान्य माणूस हळहळला. हा, आणि हे राजकारण करतात काय का अजितदादाला श्रद्धांजली व्हायची असेल तर मत द्या. अजितदादा असताना देवराम लांडे तुला चपलाने तुडावला असता. एवढा नालायक आहे तू. तू इथं अतुल शेटला मॅनेज केलं, इथल्या इथं तिकीट घेतलं, तू अजितदादाचं नाव सांगत होता, तू हरामखोरा. तुला दाखवतो नमुना. तू आता येणारे 7 तारखेला कोणाशी तू वार्ता करतो, कोणाला बोलतो? सर्वसामान्य पोर जी तुझ्या मागे प्रचार करीत हिंडतो त्यांच्या चारित्र्यावर बोलतो. हा, हरण टेकडीचं सांगू का मी? कोणाला घेऊन गेला होता तू? हा, सांगू जरा, येतो का समोर? विषय असा आहे पत्रकार बांधवांनो, मी शिकलेला माणूस आहे, मर्यादा येतात. सगळ्या गोष्टी उघड करते ती नाही. तू जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे करशील, 4 बोट तुझ्याकडे येतं, एवढं ध्यानात ठेव. आणि तू पुरा चोरटे, पायाच्या नकापासून केसापर्यंत तू चोरटा गडी. तू आम्हाला अकला शिकवू नको. आम्ही जबाबदारीने वागत होतो. इलेक्शन सुरू झालं होतं तरी आम्ही तुझ्यावरती कुठं नाही बोललो. आम्ही विकासावर बोलत होतो. आम्ही सांगत होतो की हा विकास व्हायला पाहिजे, हा झाला नाही. तू काय केलं? तू त्याच्यावरती बोलला का मी हे करणार आहे? हा म्हणलो केवाडी ते मानकेश्वर पूल करणार. तुला अकलाचा भाग आहे का? त्याचा DPR केला का तू कधी? त्याला किती पैसे ते बघितले का? बरं तो केंद्र शासन करणार, तू कधी पत्र्यावर केला का? खासदारांना जाऊन भेटला, केंद्रीय मंत्र्यांना भेटला? अरे एका गावचा सरपंच काय मंत्री आणू शकतो, मंत्री? आणि तुला साधा मंत्र्याला जाऊन भेट देत नाही. हा फक्त बदल्या करायला जातो लोकांच्या. आणि मंत्री आला का हा लांब लांब पळतो. कारण प्रत्येकाला यांनी फसवलेले, प्रत्येकाला यांना डोक्यावर टाकलंय. त्याच्यामुळं जनतेला फसवलंय ना बाळा तू. तुला आता लोक डोक्यावरती टाकणार. तू पैसे देऊन तुला वाटेल की लोक आता पैसे घेतील. हा म्हणायचा पूर्वी मटण कोणचं आहे खा, बटन आमचा दाबा. आता लोक मटण खाणार, तो पैसे घेणार, तो डबल घेणार, तुझ्या साड्या घेणार, मात्र बटन तू दाबणार नाही. तुम्हाला मागचा किस्सा सांगतो. जेव्हा
दांगट साहेब आणि वल्लभ शेठ बेनकेंच्यात लढत झाली. हा म्हणला मार लागला गुडघ्याला आणि पट्ट्या बांधल्या डोक्याला म्हणला. म्हणजे याचा जन्मच खोट्यातून झालेले. एक नंबर खोटा गडी हा. खरं कधी काय बोलत. हा जर खरं बोलला ना, खरं खरं बोलल्याला एक वाक्य याचं दाखवा आणि 1 लाख रुपये मागून घेऊन जा. म्हणजे इतका मूर्ख माणूस खरं तर जनतेने सांभाळलाय. ती काही संबंध नाही या निवडणुकीचा आणि बाकीच्यांचा. कोणावर बी चर्चा करते, कोणावर बी तोंड टाकते. अरे तू बघ जरा एकदा स्वतः आरशासमोर उभा राहा, तुला कळल का तुझी लायकी काय ती. पण काय झालं माहितीये का, ज्याची लायकी नाही त्याला खरं तर थोडी लायकी देण्याचा प्रयत्न समाजाने केला. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, समाज आता सुधारणार. भविष्यामध्ये समाज बाळा तुला घरी पाठवणार आहे, तू घरी जायची तयारी कर. आत्ताच तू मला रान बघून ठेव, कुठं म्हशी वळायची आणि कुठं बाईला सोडायची. ती हे जात आहे तिकडे याला म्हशाला बाईला घेऊन. आणि लोकांना काय करते का, मी तिथं दहशत निर्माण करायला जी दहशत आहे ती गेल्या वर्षी कपडा फाटस तो याला मारला असता, पळून आला. आणि काय करते, कर्नाटक वरून बैल आणला म्हणला आणि त्या बैलाच्या कानात हे मराठी बोलत आहे. अरे बाबा म्हणजे हसावा का रडावा याच्या पुढं. एवढा मूर्ख गडी कधीच नाही पाहिला. बरं काय होत आहे तिकडे गेलो लोकांना बाबा एका ठिकाणी जेवणाची व्यवस्था, बाकी गोष्ट लोक जातात, लोक जातीने अशातला भाग नाही. पण तू कर्नाटक वरून बैल आणला म्हणला आणि त्याच्या कानात मराठी सांगतोय. काय म्हणतोय, तो मालक लखोपती आहे, तू काजू खातो का तू खजूर खातो. अरे म्हणजे बैलाला काजू खातो का खजूर खातो. इथं लोकांना एक टायमाची भाकर मिळत नाही वन करायला. ते बाबा तू बैलाला म्हणतो, मग तुझी बुद्धी कुठं. मी त्याचा एक व्हिडिओ पाहिला, तुम्हाला मी तो लवकर स्क्रीनला दाखवणार आहे. याच्या तोंडात पैशाचा बंडल, म्हणजे मस्ती पैशाची, आणि असं नाचत आहे येड. पैशाचा बंडल तोंडात ठेवून तुला एवढा माज आहे का गरीबाचे पैसे खाऊन. तो माज आहे ना माज. आता 7 तारखेला उतरणार आहे. येड्यासारखा करू नको, तू येडा होणार आहे मला माहिती आहे. चळले बुद्धी तुझी बाबा, मेंदू लवकर पातळ होणार आहे. येड्यासारखं वागू नको, मग हात जोडून विनंती आहे. येड्यासारखं वागू नको, नाही तर भविष्यामध्ये समाजात बसण्या उठण्याच्या लायकीचं राहणार नाही. प्रत्येक गावामध्ये एक चोरी यानं केलं. प्रत्येक गावात एक गाव सांगा इथं चोरला नाही म्हणून. एक नंबरचा चोरटा गडी हे मग अधिकृत हे करा. आणि हा म्हणला अलिबाबांच्या 40 चोर. मग लोकांनी एकत्र आला. यांना समाजाचं अध्यक्ष असताना मोर्चा काढला, यानं तांदूळ पैसे खाल्ले त्या काळामध्ये. मग समाजाच्या मागे गेला नाही. कोण म्हणते, आम्ही सुद्धा तरुण त्या काळामध्ये याच्या मागे गेलो ना. का नाही गेलो, का गेलो बा कुठंतरी समाजाचा माणूस पुढं जाईल काहीतरी करी. पण नाही. असो, माझ्या माहितीप्रमाणे आज इतकं मी बोललोय. तो जातीवरून बोलल, तो एखाद्या शिक्षणावरून बोलत, काय बोलत, भरपूर गोष्टी आहेत. परंतु आज मला वाटतं त्याच्या पोटापुरतं एवढं झालंय. शहाण्याला शब्दाचा मार. सुधारायचं असेल तर सुधर. तुला इज्जत दिले त्या इज्जतीप्रमाणे राहा, नाही तर लोक समाज आहे. हा समाज रावाचा रंग होता आणि आम्ही इथं बघितलं, लोक वर घेतात डोक्यावरून खाली पण आपटीतात. त्याच्यामुळे सुधार बाबा, एवढं मी बोलतो. धन्यवाद. गावरी साहेब, आता तुम्ही जे बोलले टीका केल्या, पण काल असा एक टीकेचा विषय असा ठरला होता, बकराची मौत. नक्की काय प्रकार येतो. काय बकरीची मौत, त्याची काय नाही आम्हाला नाही का माहिती. शेळीची मौत नाही का, हे काय करतंय तुम्हाला, कुठं शेळी वाघानं धरली हे तिथं जाताना व्हिडिओ करते. आता माझ्या गावामध्ये शेळी देते, आम्ही फॉरेस्ट ऑफिसर येतात, त्यांना आम्ही देतो 7,000 रुपये मिळतात. मोठं जनावर खालं तर 25,000 रुपये मिळतात. माणसाला समजा काही इजा झाली खालं तर 25 लाख रुपये मिळतात. तो शासनाचा भाग आहे. ते आम्हाला नाही माहिती काय बकराची मौतन काय. त्यालाच माहिती, त्याला विचार नीट खुलासा करा. कारण त्याला जी सवय कुत्र्याच्या बकराच्या मैतीला जायची. 11,000 रुपयाचा जो विषय सांगितला, त्याच्यामध्ये काही लाभार्थींना आपल्याकडनं म्हणजे जी कोणी कंपनी आहे तिच्याकडनं काही म्हशी मिळाल्यात आणि काही बाकी असं आपलं म्हणणं. नाही मिळाल्या नाही. तर हे जे आहे 11,000 रुपये जे आहेत ना, हे मी तुम्हाला जे सांगितलं ना की आमच्या 7/12/36 बचत की आम्हाला बँक कर्ज देत नाही. मग बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट करता जो लाभार्थी 5% हिस्सा आहे तो कंपनीच्या नाव आम्ही ऍड केलाय. जवळजवळ आता 70 प्रकरणं आमची मंजूर आहेत. आता ही 10 तारीख झाली का बँक टप्प्याटप्प्याने सगळ्यांना पैसे देणार आहे त्याच्यामध्ये. असं पत्र ते आलंय का आपल्याकडे, हा मंजुरीचं पत्र आलंय का? हा मंजूरचं ऑनलाईन आहे. ते CMGPच्या पोर्टलला गेला ना तर प्रत्येक लाभार्थ्याला त्यांनी ते OTP नंबर आणि ते सगळं पाठवलेले कन्सल्टंटने आमच्या. त्याला कन्सल्टंट नेमावा लागतो. या मूर्खाला काय कळतो कन्सल्टंट म्हणजे काय भानगडी आहेत त्या. यांना केव्हा सुरूच केला नाही काही. तर आता त्याला मोठा प्रोजेक्ट करता सर, 4 कोटी रुपये आम्हाला पाहिजेत, त्याच्या 2 कोटी सबसिडी. म्हणजे आम्हाला वेळ जाणारच आहे ना थोडासा.
आता काय होतंय, इलेक्शन आले 4-2 त्याचे नातेवाईक असतील, त्यांना जाऊन काहीतरी कारण सांगत असेल आणि ते बोलत असेल. एका डिंगोरे त्या साईडचे एक माणूस आहे, आपला किराणा सप्लाय करीत होता, त्या माणसाने सुद्धा यांना ब्लॅकमेल करून देशोधडीला लावले. अशी लय प्रकरण आहे सर. 11,000 रुपये तुम्ही जे घेतले ते कोणाच्या नावाने त्याचा ते आपल्याकडे हा आहे ना, ओम वेटरनरी सर्व्हिसच्या नावाने. दत्ता गंगाराम गवारी असं काय सांगितलं? तुम्हाला सांगू का, दत्ता गंगाराम गवारी कुठेही कोणत्याही व्यक्तीकडे गेलेला नाही. हे पैसे मी तर स्वतः हातामध्ये घेतले नाही. आणि त्या दूध डेअरीमध्ये 3 कर्मचारी काम करतात आणि 5 पिकअप ड्रायव्हर तिथं काम करतात. एवढा मोठा तो साम्राज्य, 3.5 कोटी रुपये वर्षाला आमचा टर्नओव्हर आहे. म्हणजे या मूर्खाला कळायला पाहिजे का एवढा मोठा प्रोजेक्ट उभारताना. आता आम्ही 10 कोटी सबसिडीवरती मोठं प्रोसेस युनिट सुरू करतोय. लवकर त्याची जागा पण फायनल झाली. लवकर आम्ही हे सगळे शेतकऱ्यांच्या हितासाठी करतोय. भविष्यामध्ये आम्ही आता वेगवेगळे सगळे सहकारी एकत्र येऊन करतोय. त्यामुळं दत्तात्रय गंगाराम गवारी कोणाकडे गेला नाही. पण हा जबाबदारीने सांगतो, ते 11,000 रुपये जे आपण जे घेतलेत त्याचं आमच्याकडे डिपॉझिट चेक आहे, त्याला जबाबदार दत्ता गवारी 100% आहे. ते आमच्याकडे आहे. चोर नाही मी. चोर असतं सांगितलं यांना सांगावं ना, किती लोकांच्या चोऱ्या केल्या तर ते पैसे कुठे आहेत, कुठं शिक्षकांच्या बदल्यात पैसे कुठून मोठा झाला एवढा. हा जो दारू विकत होता, हातबट्टीची डुकरं आडीत होता भरून खाली गाठा घालून, फुगं विकत होता, याच्या कुठून पैसा आल्यानं सांगावं. दत्ता गवारी सांगतो ना, होय त्या 200 शेतकऱ्यांची जबाबदारी दत्ता गवारीची आणि माझे 500 डेअरी मधले शेतकरी आहेत, त्यांचं उत्पन्न वाढवून द्यायची जबाबदारी दत्ता गवारीची आहे. होय. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे होते असं आपण म्हणताय, विकासाचं काही केलं नाही. ठीक आहे, आता तुम्ही राजकारणामध्ये आहात, विकासाच्या दृष्टीने पुढे निघालात, तुमची ध्येय धोरणं काय विकास, तुम्ही काय केलं विकासाचं काम? नाही, आमच्याकडे काय सत्तेची पदं आली काय विकास काम करायला? आता मी सरपंच आहे ना माझ्या गावात, सांगतो ना, मी सरपंच आहे माझ्या गावामध्ये. मी सरपंच असताना जल जीवन माझं 84 लाखाचं मंजूर होतं. मी त्याचं रिइस्टिमेट करून 3,49,00,000 रुपयाचं का केलं तर माझ्या गावाला पाणी पुरलं पाहिजे. माझ्या इथं वर्सुबाईचं मंदिर आहे, तिथं फ्लोटिंग पॉप्युलेशन येते, त्याला पाणी पुरवलं पाहिजे म्हणून 3,49,00,000 रुपयाचं केलं. वर्सुबाईला जाणारे जे अप्रोच रोड आहेत त्या रोडला आमदार साहेबांच्या माध्यमातून 4.5 कोटी रुपये त्याची प्रशासकीय मान्यता तुम्हाला लवकर मी दाखवतो. वर्सुबाईला मंत्री आणला, त्याचा आराखडा बनवला. कोणतरी म्हणलं मागे सडे पठारे आणि सडे पठारला आणला, तर तसं नाही. त्याचं क्लिअर कट पर्यटन विकासाचं पत्र आहे, त्याचा DPR शासनाने तयार केलाय. याला DPR कळत नाही. हा DPR ला 2 कोटी रुपये आता आले, त्याची प्रशासकीय मान्यता आमच्याकडे लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे. त्याच्यानंतर मी रोजगार हमीच्या 2 रस्ते आणलेत 40 लाख रुपयाचे गावाला. वाडी तिथे रस्ता केलाय, आमच्या वाड्यांना रस्ते नव्हते. शेततळी तयार करतोय, रोजगार हमीतून विहिरी तयार करतोय. आता आमच्या इथं दुग्ध व्यवसाय सुरू झालाय, लवकर आम्ही कुक्कुटपालन सुरू करतोय, शेळी पालन सुरू करतोय. हे सरपंच म्हणून मी करतोय माझ्या गावाला. आणि जी दूध डेअरी सुरू केली ना सर, 21 ते 22 गावांचे शेतकरी दूध कलेक्शन करतात आणि त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दर महिन्याला 3 वेळा पैसे जातात. 5, 15 आणि 25 या तारखांना बिनचुकता ऑनलाईन पैसे जातात. तुम्ही कधी बँक स्टेटमेंट जाऊन चेक करा. आणि माझ्या गावकऱ्यांनी मला सांगितलंय, बाळा डेअरी सांभाळ, तिथून ते 10-20 हजार रुपये मिळतील, ते तू डिझेलला वापर, पण चोऱ्या करू नको ह्या चोरट्यासारख्या. हे शिकवणारं माझं गाव आहे. आणि समाजामध्ये असताना जेव्हा मी MSW करत होतो तेव्हा युवा सोहळे केले सोमतवाडीला, गोरगरिबांची लग्न लावून दिली. कितीतरी महिलांना मी शिलाई मशीनचं प्रशिक्षण दिलं, महिलांना शिलाई मशीन दिली, मुलींना कराटे प्रशिक्षण शिकवलं, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मग मशरूम असेल, चॉकलेट असेल, मसाला असेल, अगरबत्ती असेल, याचे प्रशिक्षण आम्ही दिली. यांनी काय केलं, यांना लोकांचं कसं लुबाडीला अगिरणीत पैसे खातो, हा ताडपत्रीत पैसे खातो, म्हणजे संडासात पैसे खातो, कवा संडास बी खातो हा. म्हणजे असला मूर्ख माणूस आहे. आणि आम्ही काय केलं ना सर, ऐका, आमदार शरददादांच्या माध्यमातून जेव्हा दादा आता निवडून आले तेव्हा दादाला आग्रह धरला, सेंट्रल रिझर्व्ह फंडातलं तुम्ही PWD कडे जा आणि एक्झिट डेप्युटीला विचारा, तिथून रिंग रोड जो जुन्नर पासून तांब्यापर्यंत, तांब्यापासून कावळखिंडीनावर सुकाळवेडे, आंबे हातवीज, इंगळूणच्या घाटाने खाली इंगळूण, दोन्ही भिवाडे, त्याच्यानंतर आंबोली, आपटाळे, घाटघर, त्या मार्गे देवळ्या मार्गे जुन्नर, इथं जुन्नरवरून परत आपटाळे आणि इकडून बेलसर मार्गे पुन्हा इंगळूण, हा रिंग रोड 185 किलोमीटरचा 500 कोटीचा रोड दादानी प्रस्तावित केला. दुसरी गोष्ट, 2018ला जे माणिकडोचं धरण आहे त्याला बुडीत बंधारे केले. दादाला सांगितलं की दादा त्या ठिकाणी बुडीत बंधारे करा, आपल्याला सिंचनाची व्यवस्था करा. ते काम आपल्याला करायची. दादानी जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा तालुका आहे, गोदरे गाव आहे, गोदरे गाव, त्या गोदरे गावामध्ये
माझ्या स्वतःच्या नावावरती 25 एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणारे कोणता आमदार मला दाखवा असा का जो स्वतःच्या खिशातून पैसे, इथले आमदार घ्या बेनके साहेब घ्या, बाकीचे घ्या, दाखवा का कोणा असा स्वतःच्या खिशातल्या पैशातून. आज गोदरेला जा बरं आणि तिथं जमीन म्हणा मला 2 लाख रुपये एकराने किंवा गुंठ्याने ते कोण देतंय का बघा. मग तिथलं हे करण्याची धमक आहे ना, ही फक्त मी दादाला सांगितलं, दादा आमच्या पेसा क्षेत्र आहे, आमच्या इथं दवाखान्याची सोय नाही, एखादं स्पेशल केस करून पेसा क्षेत्रामध्ये चांगलं मोठं हॉस्पिटल 50-100 बेडचं बांधा. हे विजन आहेत आमचे. दादाला सांगितलं की दादा हे जर पर्यटन आहे मग आमचा चावंड किल्ला असेल, आमचा जीवधन किल्ला असेल, आमचा हरिश्चंद्रगड असेल, आमची दुर्गादेवी असेल, आमच्या त्या कांचन धबधब्याला सर पायऱ्याने उतरायला 2.5 कोटी रुपये आपण तिकडे दिलेले आहेत. इकडं या दाऱ्या घाटामध्ये जवळजवळ 3.5-4 कोटी रुपये आपल्याला आले, तिथं रिसॉर्ट सुरू झाले. म्हणजे हे जर गड किल्ल्यांचा विकास झाला, जर आदिवासी भागाच्या रस्त्यांचा विकास झाला, तिथं जर चांगल्या फुल फोर्सनी लाईटीचा विकास झाला, तिथं दवाखाने आले, तिथं सगळं दळणवळण चांगलं झालं, तर पर्यटक येतील आणि गोरगरीब तरुणांच्या हाताला काम लागेल ना. ही तुम्ही मला सांगा 65 केवीचा डीपी आणि हे म्हणलं ना 100 गिरणी वाटल्या, ह्याच्या बापांनी पाहिलं का त्या चालतील का तरी त्या गावामध्ये. याला अक्कल पाहिजे का तिथला ट्रान्सफॉर्मर मोठा केला पाहिजे, त्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, मग गिरणी दिली पाहिजे. गिरण नाही चालं ना, फ्रीजही चालं ना आणि काहीच चालं ना, ह्या जळला का ते जळला, त्या टी व्ही उडाला. म्हणजे हा जे लोकांना म्हणतात ना हे उडालेले बल आहेत, तशी परिस्थिती हा करून ठेवतोय. आणि यांनी माझं म्हणणं काय आहे, जिल्हा परिषदेचे जेवढी डिपार्टमेंट आहेत, मग जलसंधारण असेल, पाणी विभाग असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, याची हे एवढ्या विभागाची जरी यांना कामं केली असती ना, हा म्हणला याला विचारलं ना तुम्ही आमदार खासदाराला विचारा. अरे आमदार खासदारांच्या मागं लागून तू तिकडं आता उभा राहिला निवडणुकीला, किती पैसे खाले सांगायला लावू नको मला जनतेसमोर. समाज विकला तू मूर्ख माणसा. हा याला म्हणायचा मी उभा राहिलो का त्याची मतं खातो मला पैसे दे, याला म्हणायचं मी उभा राहिलो का याची मतं खातो मला पैसे दे. यांना असं याला बुडव ते गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नाही का तो चित्रपट आहे त्याच्या सरकार सगळ्यांचेच खाल्ले आहेत. एकही गाडी नाही असं, एकही आमदार नाही असं का त्याचे पैसे खाले नाही यांना, सगळ्यांचे पैसे यांना खाले. हा आमचेही खाल्ले सांगू ना आकडा तुम्ही दमदारांना, सगळ्याच एका दिवशी तुम्ही माठ ओढून नका नवधून घेऊ. यांना किती पैसे खालत कुठं खालत सगळं दत्तगावारी मी. आणि शिवाय हा शिवसेनेमध्ये होता, यांना तिथं खुशी प्रवेश केला होता नारंगावला. हा राष्ट्रवादीमध्ये बळाच घुसला, याचा प्रवेश झाला नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आज दत्तगावारी उपतालुका प्रमुख तुम्हाला ना 8 असतात, आज जबाबदारीने सांगतो असल्या मूर्ख आणि बिनडोक आमच्या शिवसेना पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या आणि विरोधी काम करणाऱ्या देवराम लांडेची मी हक्कलपट्टी करतोय. ही बातमी पण लावा आणि ही जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. मग मूर्ख माणूस आहे तो, त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाही. आमच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, वकील, समाजसेवेमध्ये काम करणारी माणसं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं. सर उद्या सुनीताताई बोराडे आणि आमच्या 2 भगिनी निलमताई कमलताई निवडून आल्या ना, तर बागाचा चेहरा मोहरा बदलणार. आमदार खासदारांच्या मागं लागणार, मंत्र्यांच्या मागं लागणार, इकडे खात्याचे मंत्री आणणार, कलेक्टर इकडे आणणार, त्यांना दाखवणार आमची अवस्था. अरे आज आम्ही जन्माला आलो ना तर आम्ही रस्त्यात जन्माला येतोय, मरायला लागलो ना तर पावसाळ्यामध्ये आम्हाला बांधव पुरीतात वरून पाऊस पडत असताना. आमच्या गावात स्मशानभूमी नाही, आमच्या गावात दसकिरिया शेड नाही, काय आहे आमच्या गावांमध्ये? काय मुलांना कुठं वाचन? मी सांगतो तुम्हाला सांगतो, मी गावात सरपंच झालो, बुद्धविहार बांधलं लोकवर्गणीतून. तिथं मी संविधान वाचन करायला लोकांना सांगितलं की कायदा शिका, कायदा वाचा. हे मी सांगतोय सरपंच म्हणून. हे तू का करू शकला नाही? आता तुम्हाला लवकरच सांगतो, माझं गाव आदर्श योजनेमध्ये लवकर बसवतोय मी, सर्वांगीण विकास करणार. मला कोल्हापूरवरून जणकू बोराडे आहेत माहिती दे, तिथून मला राजश्री शाहू महाराजांच्या संस्थेतून फोन आला, म्हणलं तुम्हाला पुरस्कार द्यायचे. म्हणलं मी पुरस्कार घ्यायला अजून लायकीचं नाही बनलो. ज्या दिवशी माझ्या गावच्या माणसाच्या डोळ्याचं समाधान मी आणील, दिवस रात्र काम करतोय. अजून एकदा मी माझ्या बायका पोरांबरोबर जेव्हा बसलो नाही 4-5 वर्षामध्ये, दिवस रात्र माझ्या गावासाठी समाजासाठी लढतोय. मी चोऱ्या करायला हिंडत नाही, गावासाठी हिंडतोय. आणि लवकरच तुम्हाला सांगतो, मी त्या सगळ्या जेव्हा माझ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू दिसेल, तो माझ्यासाठी पुरस्कार महत्वाचा असेल आणि मोठा असेल. हे कुठे बी जात आहे, ट्रॉफी छापीत आहे. याचा गेला नाव काय, वाधाळ, आग्या मोळ. लोकांना नाव काय असतात, काय म्हणतात त्याला, लोकनेते, आपला माणूस, हक्काचा माणूस, महात्मा, याला कोणाही नाव दिली. बरं आता उमेदवार आहेत ते म्हणले मी लय डेंजर आहे, काय करू आम्ही, पळू का घरातून जाऊन लपून बसू का? अरे काय मग ही तुमची बुद्धी आहे, तुम्ही काय विकास तुम्ही आम्हाला म्हणता ना तुमचं विजन काय आहे. समोरच्या उमेदवाराला म्हणा, अरे 25 वर्ष स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा, सोपं नव्हतं साहेब राज्यमंत्री, नंतर बहिणीला उपसभापती,
तेच ते राज्यमंत्री दर्जा मिळते तुम्हाला वाईट वाटतंय का? नाही, चांगली गोष्ट आहे ना, पण काम करायला पाहिजे होतं ना. काम का नाही केलं? हे चोऱ्या करीत बसला, हे शिक्षकाच्या बदलीतून पैसे खा, इकडून पैसे खा, हे करीत बसला. हा, त्याचे पुरावे पुरावे म्हणजे काय? उगाच मोठं झालंय. ते मारुतीवाड होतं तिथं, मारुतीवाडला विचारा. मारुतीवाड तुम्हाला सांगतो ऐका, हे आडाण होता, याला आकलाचा बेजा नाही अजिबात. मारुतीवाड शिकलेला माणूस, मारुतीवाडला तिथं पीए म्हणून ठेवला. मारुतीवाडने त्याला बरंचसं तिथं शिकवला. काळूदादाला देखील सगळं माहिती. काळूदादानी सगळी राष्ट्रवादी एकत्र होती त्या काळात. तर याला जमायचं ना, हे नोटा मोजायच्या 10-10च्या 5-5च्या 50च्या कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या. आता लय सर सांगायला लावू नका, जेवढं आहे तेवढं बरोबर आहे. शेवटचा प्रश्न, ते गोधरामध्ये काय तुम्ही एकच मत मागताय असं काय प्रकारचं काय? तुम्हाला खरं सांगू का, आम्ही तिन्ही मतं मागतोय आणि आम्ही छाती ठोकून मागतोय. हे असले मागण पुढं नाही, कोण गोधऱ्यात एक मत मागत नाही. आम्ही सांगतो आम्ही तिन्ही मतं मागतोय. ह्याच्यासारखं नाही, यांनी काही लोकांना पैसे देऊन उभी केल्यात मतं खायला. काय म्हणजे तुम्हाला एक मागा मला एक मागा. हा लोकांकडे मला तुम्ही साधा सिंपल सांगा ना, हा जो स्कॉर्पिओतून हिंडतोय ना, याच्या गाडीत 3 उमेदवारांचे फोटो आहेत का? हा, त्या लोकांकडून पैसे घेतले. याला त्या दिवशी बडवणार होती ते 2 जण हरामखोर म्हणले पैसे खाले तू, पण त्यांनी बडवला नाही. तुम्हाला सांगतो येत्या दिवसामध्ये दिसणार आहे. माझे सगळे सहकारी इथं बोलणार, पण एक जबाबदारीने सांगतो, शेवटचं जबाबदारीने सांगतो, माझ्या एकाही कार्यकर्त्यावर, मी उपतालुका प्रमुख आहे, गटाची जबाबदारी माझ्याकडे. तुला हिंमत आहे ना, ये पत्रकार घेऊन बस आमच्या समोर, सांग ही कामं मी केलेत म्हणून. पण तू जर असा जर बावडसारखा बडबडला, माझ्या कार्यकर्त्यांना हे केला, तर बघ बाकी तुला सोडणार नाही. एवढं या निमित्ताने मी सांगतो. आजच्या दिवसापर्यंत विषय काय? साहेब तुम्हाला लवकर त्याचं सांगू. मी बोललोय त्याचं स्पष्टीकरण देईल. आजचं एवढं मी बोललोय आहे ना, अजून आहे, सगळं आहे. थांबा, आगे देखो होतंय क्या, सगळं आहे आमच्याकडे एकीचड एक आहे. मी एक निमित्त आहे, मी एक छोटे. अजून आमची लय मोठी माणसं आजूबाजूला बसलेत ना, हे असा बॉम्बस्फोट करणार आहेत. काल लांडे साहेबांनी बोलले की आम्ही डबे वाटले, तुम्ही एखादी वाटी वाटा. अरे डबेन वाटी वाटायची काय कारण नाही. आम्ही लोकांना स्वतःच्या पाय उभं करायला, आमची जी पोरं आहेत ना, आमची जी शिकलेली मुलं, रोजगार आम्ही कायदा शिकवतो. रोजगार आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात. आम्ही काय डबे वाटून काय वाटू, आम्हाला काय एवढी हे नाही आली. आम्ही सक्षम आहेत. आज डबे वाटले म्हणजे काय वाटले, आम्ही देखील गावागावामध्ये मदती करतो, पण आम्ही असले नौटंकी करत नाही लोकांच्या जीवन. शेजारी बसले ते जे उतळे, हा, ते गुन्हेगार आहेत असं कोणा सांगितलं गुन्हेगार आहेत? आणि हा तडीपार गुंडे, हा जो आहे ना, हा जो बोलतोय ना स्वतः, तडीपार गुंडे. बंडुतवरती यांनी खोटे केसेस गुन्हे दाखल केलेत. त्याचा पर्दाफाश झाला, मग का नाही बंडुतला अटक केली? कोणा सांगितलं? म्हणा कर ना, तुझ्यातलं हिंमत येत. तू अटक झाला होता ना, आता म्हणा तूच बघ, जरा दम धर, 9 तारीख होऊन दे. हे सगळे पुरावे काढतो, कोर्ट कमिशन नेमतो. हे सगळे पुरावे आहेत. हे सगळे ज्याची भ्रष्टाचाराच्या काळाची तया, हा सगळा आम्ही काढतो. येत्या 9 तारीख झाली का कोर्ट कमिशन बसून आपल्यावरही मोगऱ्याच चोरल्याचा आरोप. अरे बाबा, मी काय म्हणतो, चोरल्याचा आरोप तर सिद्ध कर ना, मूर्ख माणसा म्हणावा. काय चोरल्याचा आरोप आहे? मग कुठं लोक आली माझ्या घरी हे घेऊन, दांडकी घेऊन तुझ्यासारखी. यांना एकदा भजन स्पर्धेवरती मुंडे शाळेमध्ये, मुंडे साहेबांनी ज्याकडे 2 लाख रुपये दिले, हा पैसे घेऊन पळायला घरी येऊन बसला बंगलो. लोक आहेत ना, महाराज मुरकुटे महाराजांना विचारा, खंडागळे महाराजांना विचारा, दगडी घेऊन बंगल्याच्या बाहेर उभी राहिली होती. मग हे चोरटे आणि आम्हाला शिकवणार. बरं, मी चोरी केली तर शासन मला फाशी दे ना बाबांनो. बरं, मग मी चोरी केली तर माझ्या कुठं बंगले, हा कुठं मी चाकणला जागा घेतलेत, काय केलंय मी? हा, म्हणजे ह्या चोरट्या माणसाबद्दल तुम्ही अरे आम्ही लय गरीब आहे, आम्ही लय सर्वसामान्य रे, आम्ही शेतकऱ्याची पोरत, आमच्या आईबापांनी मजुरी केले, असे आमची प्रतारणा करू नको म्हणा मूर्ख माणसा. हा, लबाडा म्हणा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.